कोणत्याही पालकांना, आईवडिलांना असं वाटत नाही की आपल्या मुलाचं आयुष्य हे बर्बाद व्हावं. म्हणून प्रत्येक आईवडील आपल्या मुलाचं जे भवितव्य घडेल, जिथं ध्येय असेल तीच शाळा आणि तीच कॉलेज त्यांनी योग्य असं निवडतात. परंतु सध्या कलियुग जमाना आहे. आपण आपले निर्णय मुलांवर थोपवणं सुद्धा सध्या अवघड झालेलं आहे. म्हणून सगळ्या पालकांना माझी विनंती आहे की आपले निर्णय योग्य असतात, परंतु मुलांना आपले निर्णय मान्य नाहीत. आणि जर आपण त्यांना आपले निर्णय त्यांच्या डोक्यावर जबरदस्ती थोपवण्याचा प्रयत्न केला तर ते आत्महत्या करायला सुद्धा मागं पडणार नाहीत. आणि मुलांची आत्महत्येचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. लातूर शहरामध्ये परवा असाच प्रकार घडलेला आहे. पालकांचं म्हणणं होतं की मुलांना लातूरमध्ये शिकावं आणि मुलांचं म्हणणं होतं की मी लातूरमध्ये शिकणार नाही. या दोघांच्या या वादामध्ये मुलांना आपली जीवनयात्रा इथे संपवली आणि हॉस्टेलवर त्यानं फाशी घेतली. म्हणून माझी पालकांना विनंती आहे की आपले निर्णय मुलांवर लादू नका, कारण आता हा जमाना तसा राहिला नाही. खरं तर तसं सांगायचं म्हटलं तर मुलाचं अर्धा आयुष्य म्हणण्यापेक्षा 90% मुलांचं जीवन बर्बाद हे या मोबाईलमुळं होत आहे. म्हणून माझी पालकांना विनंती आहे की जमल तेवढं आणि होईल तेवढं मुलांना मोबाईलपासून लांब ठेवा. जबरदस्ती आपले निर्णय त्यांच्यावर लादू नका, अशी माझी पालकांना विनंती आहे. काल परवाचाच हा प्रकार आहे की मुलगी नेटच्या परीक्षेमध्ये नापास झाली म्हणून त्या मुलीचे वडील शिक्षक होते, तरीसुद्धा त्यानं मूर्खपणा केला. मुलगी नापास झाली नेटच्या परीक्षेमध्ये म्हणून तिला गळा दाबून मारून टाकलं. आपल्याला जन्म द्यायचा अधिकार जरी असला तरी मारण्याचा अधिकार नाही. प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांची काळजी घ्या. जबरदस्ती त्यांच्यावर निर्णय लादू नका. सावधान राहा, सतर्क राहा. जय हिंद.